नवी मुंबईमध्ये नालेसफाईची पोलखोल झाली। नालेसफाई उशिरा सुरू केल्यानं नवी मुंबई अक्षरशः तुंबलेली आहे। तसंच महानगरपालिकेनं उशिरा नालेसफाईचं टेंडर काढलं, त्यामुळे नालेसफाईला विलंब झाला। त्यामुळे आता नालेसफाईची ही पोलखोल झाल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे नवी मुंबईच्या अनेक भागामध्ये पाणी देखील साचलेलं आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूयात। नवी मुंबईमध्ये काल मुसळधार पाऊस झाला आणि या पावसाचा फटका संपूर्ण नवी मुंबई शहराला बसलेला आहे। ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं। सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला। मात्र पालिकेने नालेसफाई केली नव्हती असा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नालेसफाईची पोलखोल झालेली आहे। सध्या आपण एपीएमसी परिसरामध्ये आहे। तुम्ही पाहू शकता की पालिकेकडून सध्या नालेसफाईला आता सुरुवात करण्यात आलेली आहे। मात्र कुठेतरी उशिरा ही सुरुवात झालेली आहे। टेंडर उशिरा निघाले असतील किंवा मग जे अधिकारी आहेत महापालिकेचे त्यांच्या हलगर्जीपणामुळे कुठेतरी ही नवी मुंबई तुंबलेली होती आणि त्याचाच फटका नवी मुंबईकरांना बसलेला आहे। सध्या नवी मुंबईच्या एपीएमसी परिसरामध्ये ही जी नालेसफाई सुरू आहे, नालेमधनं गाळ काढून बाहेर ठेवला जात आहे। मात्र जर हा गाळ इथेच ठेवला तर पुन्हा तो गाळ आतमध्ये जाऊन पुन्हा पाणी तुंबण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठेतरी ही अधिकाऱ्यांची हलगर्जीपणा होत असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे जर पुढे मुसळधार पाऊस असा सुरू राहिला किंवा पुन्हा झाला तर पुन्हा नवी मुंबई शहर हे तुंबण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।